हे पहा, आवाज अगदी कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि इन्स्टंट अगदी 10 मिनिटामध्ये. कधी कधी आपल्याला डोसा खायची इच्छा होते आणि आपण पीठ भिजवलेलं नसेल किंवा बॅटर नसेल, त्यावेळेला तुम्ही अगदी झटपट 10 मिनिटामध्ये बनणारा हा डोसा नक्कीच ट्राय करू शकता. 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन आणि 1 कच्चा बटाटा सालं काढून घेतलेत आणि लाल मिरच्या घेतल्यात 3. आता ह्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं, अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची. हे पहा, या प्रकारे थोडंसं घट्टसर बॅटर ठेवा. यात 2 चमचे मी दही टाकलं आहे. तुम्ही दही मिक्सरलाही वाटताना टाकू शकता किंवा नंतरही मिक्स करू शकता. चवीनुसार मीठ. आता याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे. हे पहा, ह्याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे, अगदी 10 मिनिटामध्ये बनतो. इन्स्टंट असल्यामुळे 1 चिमूटभर आपण बेकिंग सोडा टाकला आहे. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, ह्यानी थोडीशी छान जाळी पडते. हा डोसा थोडासा थिक असतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडा जाड डोसा करायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर थोडं पाणी टाकून घ्या आणि नंतर तेल लावून घ्या, म्हणजे हलकं टेम्परेचर कमी होतं तव्याचं. आणि जेव्हा आपण डोसा टाकायला घेतो तेव्हा एकसारखा डोसा आपला फिरला जातो. खूप जास्त गरम झाला असेल तर डोसा सारखा फिरत नाही, मध्ये जाड कुठे पातळ असं होतो. हे पहा, एकसारखा डोसा तयार झाला आहे. हलका जाड करा आणि थोडंसं वरचं मिश्रण घट्ट झाल्यानंतर, म्हणजे शिजत आल्यानंतर आपण बटर लावून घेऊया. पोळी मसाला जो मार्केटमध्ये मिळतो इडली किंवा डोशासोबत खाण्याचा, साऊथ इंडियन, तो टाका किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालेल. बटरसोबत मस्त लागतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी बटाट्याची भाजी डोशासोबत आपण बनवतो ती भाजी टाकून घ्यायची आहे. एकसारखं पसरून घ्या. हा डोसा करायला अगदी झटपट बनतो आणि खायला तितका टेस्टी लागतो. कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही आहे, कारण आपण बटाट्याची भाजी केली आणि त्यातही लाल मिरची टाकली आहे. थोडासा हलका तिखट, चटपटीत, कुरकुरीत असा डोसा तयार आहे अगदी 10 मिनिटामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.